नमस्कार. आज आपण प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग करणार आहोत. तर बघा, प्रिन्सेस कट ब्लाउजला पुढच्या भागाला टक्स कसा द्यायचा, टक्सला आकार कसा द्यायचा, किती इंचाचा टक्स घ्यायचा, म्हणजे टक्सची उंची किती घ्यायची किंवा टक्सची रुंदी किती घ्यायची, हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. स्टेप बाय स्टेप सगळं व्यवस्थित दाखवणार आहे. आता आपण वेल्वेटच्या कापडावर, हे बघा वेल्वेटचं कापड आहे, वेल्वेटच्या कापडावर प्रिन्सेस कट ब्लाउज कटिंग करणार आहोत. तर 36 इंच साईजचा प्रिन्सेस कट ब्लाउज आपण कटिंग करणार आहोत. तर सुरुवातीला आपण एकदम सोप्या पद्धतीने, तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. तर बघा, सुरुवातीला आपण इथे एक सरळ रेघ ओढून घेऊयात अशी. आता इथून पुढे आपल्याला उंची टाकायची, तर उंची आहे 14 इंच. तर 14 मध्ये 1 इंच प्लस करून 15 वर एक खूण करून घ्यायचे आणि इथे आपल्याला 5.5 इंचाची शोल्डर घ्यायची. डीप गळा आहे त्यामुळे 5.5 इंचाची शोल्डर घेतली. तिथून आपल्याला खाली 5.5 इंचावर मुंडा टाकायचा आहे आणि रेघ ओढून घ्यायची सरळ. आता इथेच आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे. तर छाती आहे 36, तर 36 चा चौथा भाग येतो 9 आणि 1.5 इंच मार्जिन फिटिंगसाठी. तर याच पद्धतीने आपण कमरेचा पण चौथा भाग करून घेऊया. तर कंबर आहे 30, तर 30 चा चौथा भाग येतो 7.5. त्यामध्ये 1 इंच आपल्याला टक्ससाठी मिळवायचे आहेत, तर 8.5 होतात आणि त्यामध्ये 1.5 इंच आपलं फिटिंगसाठी मार्जिन. आणि आता आपल्याला या रेघा इथे मिळवायच्या आहेत अशा. आता इथून पुढे आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे. तर बघा, हा जो कोपरा तयार झालाय, या कोपऱ्यातून आपल्याला 1 इंच सरळ जायचं आहे आणि मुंड्याची जी उंची घेतली आपण 5.5, त्याचा अर्धा करून घ्यायचा आणि हा आकार इथे मिळवायचा असा असा. किंवा मग हे फ्रेंच कर्व घेऊन या तुम्ही आणि त्याच्या मदतीने व्यवस्थित असा आकार द्या. एकदम परफेक्ट आकार येतो हा. आता आपल्याला शोल्डर घ्यायचे, म्हणजे शोल्डरची पट्टी. तर तयार अडीच हवी, तर 3.25 वर आपण खूण करून घेऊया, 1.25 इंच एक्स्ट्रा. आणि हे जे उरलेलं आहे ते गळा रुंदी आहे. तर आता मग आपली गळ्याची उंची बघूया. पाठीमागच्या गळ्याची उंची 10 आहे, तर मी खूण करून घेते आणि रुंदी खाली पाठीवर 3 इंच ठेवणार आहे. इथे किती पण राहू द्या, इथे 3 इंच ठेवायचे आणि मग हा बॉक्स तयार करून घ्यायचा या पद्धतीने. आणि याच्यामध्ये तुम्हाला हवा तो गळा तुम्ही टाकू शकता. आता आपल्याला टक्स घ्यायचा आहे, तर याचा अर्धा करून घ्यायचा फिटिंगच्या आतमध्ये टेप ठेवून. आणि इथे आपल्याला टक्स मिळणार आहे, तर तो टक्स द्यायचा आपल्याला 4 इंचाचा आणि दोन्ही बाजूला अर्धा इंच, कारण 1 इंचाची आपण जागा सोडलेली आहे. या पद्धतीने हा टक्स पण तयार झाला आपला असा. आणि नेहमीप्रमाणे आपण या साईडनी 1.25 इंच कमी करून घ्यायचं आहे. तर हे बघा असं येणार आहे. हे का करायचं, कशासाठी करायचं किंवा हे कट केल्यानंतर काय होतं याचा सविस्तर व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकलेला आहे. तुम्ही जर बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा. चला तर मग आपण हे कट करूया. आता हे फिटिंगचं आपल्याला असा कट मारून घ्यायचा आणि गळ्याच्या इथे
आपल्याला पुढच्या भागावर परफेक्ट गळा टाकण्यासाठी हे कट मारून घ्यायचे असे. आता आपल्याला याच्यावरूनच पुढचा भाग तयार करायचा आहे पार्ट. तर कसा करायचा बघा. हे दोन्ही पदर मी माझ्याकडे घेतलेले आहेत, सुट्टे पदर. पाठीमागचा भाग आपल्याला अखंड पदराकडे काढायचा असतो आणि जर तुम्हाला पाठीला हुक हवे असतील तर मग सुट्ट्या भागाकडे काढला तरी चालतो. आणि या पद्धतीने आपण हे जसं आहे तसं ठेवून घ्यायचंय. पुढच्या पाठीमागच्या भागापेक्षा पुढच्या भागाकडे 1 इंच एक्स्ट्रा ठेवायचे आणि जसा आहे तसा छापून घ्यायचा. या पद्धतीने. आता आपल्याला पहिला आपण गळा काढून घेऊया. गळ्याची उंची आहे 6 इंच आणि गळ्याची रुंदी देऊया आपण 2.5 इंच. आणि इथे गळा आपण 3.25 वर शोल्डर टाकलेली होती त्या पद्धतीने. आणि हा मग आपल्याला गळा असा तुम्ही पान गळा सुद्धा देऊ शकता. कोणत्याही आकाराचा तुम्ही गळा काढू शकता इथे. आणि इथून पुढे आपल्याला 3 रेघांचं मार्जिन घ्यायचं आहे ह्याच्यासाठी हुकायसाठी किंवा काज बटन पट्टीसाठी. या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज नक्की कटिंग करा. एकदम खूप सोप्या पद्धतीत मी दाखवत आहे, काहीच अवघड नाही. आणि तुम्ही सगळेजण फक्त व्हिडिओ बघता, व्हिडिओला लाईक करत नाही आणि सबस्क्राईब करत नाही. तर खाली बघा सबस्क्राईबचं बटन दिले, पहिला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या, नंतर तुम्ही विसरून जाता. तर नक्की सबस्क्राईब करा. आता आपल्याला काय करायचं आहे, टक्स पॉईंट द्यायचा आहे. तर इथं शोल्डरला मी टेप लावलेला आहे. हे बघा, थोडासा वर घेते मी कॅमेरा. आता बघा इथे शोल्डरला मी टेप लावलेला आहे वरती आणि छातीचा चौथा भाग प्लस 1 इंच म्हणजे 10 इंचावर माझा हा टक्स येणार आहे असं. आणि इकडून आपल्याला छातीचा 10वा भाग, तर 36चा 10वा भाग मी 4.25 घेते. तिथून खाली इथे किती घेतलं 4.25, तर इथं आपण घेऊयात 3.25. आणि ही आपण अशी तिरकी रेघ मारायची या पद्धतीने. आणि आपल्याला टक्स घ्यायचा आहे 2.5 इंचाचा. हे बघा टक्स किती घेतला, 2.5 इंचाचा टक्स घेतला मी आणि उंची इकडून घेतली 2.5 इंच. 2.5 इंच. आता हा आकार नंतर देऊया, इकडून टक्स आणल्यानंतर. त्याच्या अगोदर आपल्याला पुढच्या भागासाठी मुंडा तयार केला पाहिजे. तर हा जो आलेला आहे मुंडा तो कुठला आहे, पाठीमागच्या भागाचा. तर इथून आतमध्ये 1/2 इंच असा हा मुंडा आणायचा असं. आणि ही लाईन इथे बरोबर जोडून इथून 1 इंच आता परत, आणि तो मग असा मुंडा आपल्याला याला मिळवायचा आहे या पद्धतीने. म्हणजे हा मुंडा आता नाही, हा पाठीमागचा मुंडा आहे. आणि मग आता याच्या मध्यावरून असा हा अशी ही रेघ येणार आहे बरोबर. हा टक्स याच्या मध्यावर, तर इकडे 1/2 इंच आणि इकडे 1/2 इंच अशा पद्धतीने हा टक्स मारून घ्यायचा. कारण का, तर हा टक्स आतून खोल घेतल्यामुळे मुंड्याची उंची किंवा मुंड्याची गोलाई वाढते. तर इथं आपला टक्स बसला ना हा 1 इंचाचा, की बरोबर मागच्या मुंड्याला हा मुंडा मॅच होतो, म्हणजे मोठा होत नाही. आणि इथंपर्यंत हे टक्स असा आला तुमचा. आता हा टक्स कसा मिळवायचा आहे, तर हा बघा असा असा गोलाई देत, जास्त पण कर्व करायचा नाही, थोडासा गोल करायचा आणि हे कापून टाकायचं. आता बघा आपल्याला ही जी उंची आहे, मेन मी सांगणार आहे तुम्हाला, या टक्सची उंची मोजून घ्यायची किती भरतीये. 6ला 1 कमी असं हे वाढवून घ्यायची. आणि मग आपल्याला हे इथून असं कट करायचं आहे हे. या पद्धतीने. आणि मग हे आपल्याला
इथे कट करायचं. आता हे 2.5 इंच आपलं इकडं वाढलं पाहिजे, पण आपली कंबर किती आहे 7.5. तर इथं किती भरणार आहे, इथं थोडं गेलं मार्जिन आपलं, उरली किती 3 इंच. इथं पण मार्जिन गेलं, तर इथं किती उरलं आपलं 4 इंच. 4 आणि 3 7, म्हणजे अर्धा इंच कमी आहे, प्लस आपल्याला मार्जिन पाहिजे म्हणजे 2 इंच. म्हणून इथं आपण हे जे 2.5 इंच घेतले ते इथं आपल्याला वाढवून घ्यायला लागतं. आणि मग इथं पण आपण 1 इंच वाढवून घ्यायचं. नंतर जादा झालं तर कट करून टाकता येतं, पण कमी पाडायला नको. अशा पद्धतीने इकडे आपल्याला हे फिटिंगच्या साईडला हे वाढवून घ्यावं लागतं प्रिन्स कट ब्लाऊजला. तर चला तर मग आपण कटिंग करून घेऊयात आता. इथं टोक मारून घ्यायचं आणि इथं पण टोक मारून घ्यायचं, म्हणजे हा मध्य आपला चुकणार नाही. बरोबर या मध्यावर हा मध्य लागला पाहिजे असा जोडताना. चला तर मग आता याची तुम्हाला स्टिचिंग दाखवते कसं करायचं ते. पहिले सर्वात आपण अगोदर हुक आणि लूकची पट्टी बसवून घेऊयात. तर या साईडला हुकची पट्टी बसवणार आहे मी आणि या साईडला लूकची बसवायची. तर लूकची पट्टी खालून ठेवायची आणि हुकची पट्टी वरून ठेवायची अशी. असं व्यवस्थित करून घेतलं तर उलटं सुलटं होणार नाही. चला तर मग कसं जोडायचं ते दाखवते. ही आता आपण लूक करायचे दोऱ्याचे करतात, पण मी डायरेक्ट मशीनवर करत असते. तर बघा कसे करायचे ते. अशी आपला हा गळा जो आलेला आहे तिथपर्यंत टीप घ्यायची. नंतर एक अस्तरच्या साईडला टीप टाकून दाब टीप मारून घ्यायची. नंतर ही या काटेला, हा जो काट आहे या बाजूचा पट्टीचा, तिथे एक पाव इंचाची दुमड घालायची आणि टीप मारून घ्यायची. आता हे या टिपवर बरोबर हा काट ठेवून, जर तुम्हाला दोऱ्याचे करायचे असतील लूक तर टीप मारून घ्यायची या काटावरून, आणि जर तुम्हाला डायरेक्ट मशीनवर करायचे असतील तर या बाजूने टीप मारून घ्यायची. मशीनवर जर लूक करणार असाल तर या बाजूने टीप मारा, आणि दोऱ्याने करणार असाल लूक तुम्ही तर मग या बाजूने टीप मारून घ्या. हे बघा मी इकडून खुलं ठेवले, कारण आपल्याला इथे व्ही आकारामध्ये आय करायचे हुक लावायला. नंतर उसवा उसवी नको म्हणून मी असं डायरेक्ट इकडून टीप मारून हे ओपन ठेवत असते. आणि आता लूक करत करत ही पट्टी जॉईन करायची. आता आपला इथे एंड आहे गळ्याचा, इथे. तर गळ्याची पट्टी जोडायला एवढं अंतर लागणार आहे आपलं. मग हा पहिला लूक आपला इथे झाला पाहिजे, एवढ्या अंतरावर मार्क करून घ्यायचा. आणि इथला पण दाखवते. इथून पण एक बोट सोडून असा ही आकार करून घ्यायचा खडूनी, आणि या दोघांचा मध्य इथे एक येणार आणि या दोघांचा मध्य इथे एक येणार. नंतर या दोघांचा मध्य इथे एक येणार. असे आपल्याला 5 आय करायचे, हुक लावायची. तर बघा कसे करते मी. हे पाहिजे तर कट करून टाकते म्हणजे लक्षात येईल तुमच्या. जादा कापड. आता हे बघा इथं थोडं सोडलेलं आहे मी, आणि इथून पुढे 5 टाकून घेतलेत खुणा करून, आणि इथं पण आपल्याला सोडायचं आहे गळ्याची पट्टी लावण्यासाठी. म्हणजे गळ्याच्या पट्टीखाली हा दडायला नको, म्हणून मग अंतर सोडूनच खुणा करून घ्यायच्या आणि टीप मारायची. आता टीप मारताना पहिले टीप लॉक करायची मशीन मागे पुढे करून अशी.
नंतर सुई अशी खोचायची आणि हे कापड फिरून इकडे आणायची टीप, इथून परत फिरून बाहेर काढायची टीप अशी. पण बाहेर काढताना इथे तोंडावर मशीन मागे पुढे करून तो टीप लॉक करायची अशी. म्हणजे हे लूक जे केलंय आपण ते उसवत नाही, किती पण खेचला हुक तरी. आणि परत इथून इथपर्यंत सरळ टीप आणायची, मग परत तीच प्रोसेस अशी करत जायचं. इथून इथे, नंतर इथे, इथून इथे, प्रत्येक आईच्या तोंडावर म्हणजे प्रत्येक लुकाच्या तोंडावर मशीन अशी मागे पुढे करायची. म्हणजे इथं घट्ट बसतो हा लूक. या पद्धतीने आता आपण हे सगळे लूक करून घेऊयात. आणि आता हे शेवटचं लूक झाल्यावर मशीन ही सरळ आणायची. या पद्धतीने हे झाले आपले लूक. आता आपल्याला हुक पट्टी लावून घ्यायची. तर हुक पट्टी अशी वर ठेवायची आणि खाली दुमडायची या पद्धतीने. नंतर दाब टीप द्यायची. या साईडला टाकलायचं कापड हे सगळं टिपचं असं. इथे कट मारून घेऊया असा थोडा, नंतर दिसेल म्हणजे कट करायचं कुठपर्यंत ते. नंतर ही दुमड अशी अर्ध्यापर्यंत घ्यायची इथपर्यंत आणि इकडून टीप मारून घ्यायची, किंवा मध्यावर मारली तरी चालते तुम्ही. या पद्धतीने आता हे असं खाली दुमडायचं आहे. असं असं दुमडायचं व्यवस्थित. इथं टीप बाहेर काढून घ्यायची व्यवस्थित. अस्तर पण दिसता कामा नये बाहेरच्या साईडने, सुलट्या बाजूने. आणि ही जोडून टाकायची पट्टी. आता हे जेवढं बाहेर कापड दिसतं तेवढं कट करून टाकायचं. या पद्धतीने आपल्याला हुक आणि लूक झालेले आहेत. आता आपल्याला हा कटोरीचा भाग जोडून घ्यायचा आहे. बघायचं हे उलट सुलट बघून घ्यायचं. असं जर वेलवेट किंवा प्रिंट कापड असेल तर काही एवढी काही हे नसते, पण व्यवस्थित समजतं आपल्याला उलट सुलट. हे बघा, ही ह्या बाजूची आहे. हा जो आकार गोल आकार आलेला असतो जास्त आतमध्ये तो खालचा असतो, आणि हा फुगीर भाग असतो तो मुंड्याकडचा असतो. एवढं लक्षात ठेवायचं. या पद्धतीने हे आता आपण जोडून घेऊया. आणि हा जो कट मारलाय आपण तो कटला कट बरोबर लावून टीप मारून घ्यायची. अशीच अजून एक टीप मारून घेऊया आपण. आता याच्यावरून तुम्ही ही दाब टीप सुद्धा टाकू शकता व्यवस्थित बसण्यासाठी, पण मी टाकणार नाहीये. असं नख मारून घ्यायचं. जर टाकायची नसेल तर नख मारून घ्यायचं, आणि दाब टीप सुद्धा इथून अशी टाकली तरी चालते. तर या पद्धतीने आपला हा प्रिन्सेस कटचं बसलेलं आहे. असंच आपण हे पण जोडून घेऊ. आता आपल्याला इथे खाली इथे गोट पण घालू शकता, किंवा हात शिलाईची पट्टी पण करू शकता. तुम्हाला जे हवं ते तुम्ही
करू शकता. मी हात शिलाईची पट्टी करणार. आता हात शिलाईची पट्टी लावणार आहे तर मी एक्स्ट्रा सोडते बघा. असं एक्स्ट्रा सोडायचं आणि खाली दुमड टाकायची अशी आणि जोडून टाकायची पट्टी. आता नंतर आपल्याला हे असंच उघडून घ्यायचं आणि पलटी मारायचं असं. मग हे आपोआप या साईडला अस्तरच्या साईडला टीप पडते, इथून तुम्हाला दिसत असेल. आणि दाब टीप देऊन टाकायची. आता आपल्याला इकडून पण एक अशी टीप मारून घ्यायची, नख ओढून घ्यायचं या पद्धतीने आणि हे आतमध्ये फोल्ड करायची पट्टी. आता याच पद्धतीने मी इकडच्या भागाला पण पट्टी लावून घेते. हा पार्ट या साईडचा आहे, व्यवस्थित बघून घ्यायचा आणि शोल्डर जोडून टाकायची. त्याच्या अगोदर हे दोन्ही एकसारखं आहे का उंची चेक करायची, तर आपली व्यवस्थित आहे. आणि इथे मग हे जोडून टाकायची शोल्डर अशी. आपल्याला सरळ पट्ट्या काढलेल्या आहेत मी, कारण हात शिलाईची टीप मारणार आहे मी, गोट करणार नाहीये. वेलवेटच्या ब्लाऊजला गोट जाड होतो, तर मी गोट स्किप करते. वेलवेटचं कापड असेल तर आपल्या हात शिलाईची टीप पट्ट्या मारून डायरेक्ट टीपच मारून टाकत असते, कारण वेलवेटवर टिपा दिसत नाहीत. हे बघा, दिसते का ही टीप? दिसून येत नाही, तर आपला वेळ पण वाचतो. मग नंतर ब्लाऊज सुलटा आणि ही पट्टी उलटी ठेवायची. हे बघा, उलटी आहे. पुढे जरा एक्स्ट्रा सोडायचं आणि टीप मारून घ्यायची. तर याच पद्धतीने याला दाबटीप पण टाकून घेणार आहे. दाबटीप टाकून घेतली की फिनिशिंग चांगलं येतं गळ्याला. तर ही दुमड अशी घालून मग टीप मारायची. हे जसं आहे तसं टीप पासून आपल्याला हे या पद्धतीने आपला गळा तयार होतो. पानगळा पुढचा काढलेला आहे. आता बाहेर सोडून घेऊया. मागची पुढची साईड तपासून बघायची.
आता ही पाठीमागची बाजू आहे आणि ही पुढची बाजू आहे, म्हणजे याला ही बाही लागणार. हा मधला कट आहे तो शोल्डरवर ठेवून असं लावून घ्यायचं. इथे आपण कटिंगच्या वेळी एक्स्ट्रा ठेवलेलं आहे, तर एक्स्ट्रा राहत असेल तर सोडून द्यायचं, आपल्याला ते कटिंग करून टाकायचं आहे. जेवढी बाही बसते तेवढंच ठेवायचं. इकडं मात्र पाठीच्या भागाला बरोबर बाही आली पाहिजे, कारण इकडे आपण मार्जिन 1 इंच आणि इथं 2.5 इंच ठेवलं होतं. लक्षात आहे का बघा, सुरुवातीला दाखवले मी कटिंग करताना. म्हणून मग जेवढं पाहिजे तेवढं आपण घेतलं, बाकीचं हे एक्स्ट्रा कट करून टाकायचं. आता डबल टिप टाकूया. आणि सर्वात महत्त्वाचं, वेल्वेटचं कापड ह्या दाबा खालून घसरतं, तर किती जरी आपण इकडे जास्त अंतर घेतलं तरी कमीच राहतं हे टिपमध्ये. वरचं कापड इकडं घसरून येत असतं, तर म्हणून जरा जास्तच धरायचं इकडं या साईडला, म्हणजे ते टिप बरोबर जेवढी पाहिजे तेवढी येते आपल्याला. कारण सुई खालून ते घसरतं कापड वेल्वेट, बाजूला सरकलं जातं. या पद्धतीने आपलं हे झालेलं आहे बाहीला. आणि आता आपण हे नंतर कापूया. इथे कमरेचं माप टाकल्यावर इकडची बाही लावून. आता हा ब्लाऊज आपला पूर्ण जोडून झालेला आहे. आता आपल्याला फिटिंग करायची. तर सर्वात पहिले आपण हे किती आहे बघूया अंतर, याचा मध्य काढूया. मी बाहेर ठेवली टीप, हे बघा अशी, कारण ही एक्स्ट्राची टीप आपण मारलेली असते. हे इथं 4 लावून घ्यायचं आणि कंबर एकसारखी आहे का बघायची, पुढची आणि मागची. जेवढं एक्स्ट्रा येईल हे कापड ते आपण कट करून टाकायचं याच्यासोबत. असं वर तर दिसतंच आहे एक्स्ट्रा, पण इथं किती दिसतंय, तर एवढं दिसतंय, वरच्या एवढंच, म्हणजे 1 बोटच दिसतं एक्स्ट्रा. ते आपण हे 1 बोट कट करून टाकूया सेम अगदी. म्हणजे इथं 1 बोट आहे तर इथं पण 1 बोटच आहे, सरळ रेषेत मग कट करूया. आणि आता फिटिंग करताना अशी पद्धत वापरा बघा. पहिला सुलट्या बाजूने टिप मारून घ्यायची अगोदर एक कडेने, आणि हे जे टिपा आलेल्या आहेत बाहीच्या त्या वरच्या साईडला ढकलूनच टिप मारायची. परत ही बाजू उलटी करून घ्यायची अशी, आणि अशी बरोबर व्यवस्थित करून एक दाब टिप टाकून घ्यायची त्याच्यावर. याच पद्धतीने आता आपल्याला ही बाजू पण करून घ्यायची. पूर्ण ब्लाऊज जोडून झालाय. आता आपण मेन म्हणजे अंगावरचं जे माप आहे ते फिटिंग करून घेऊया. कंबर आहे 30 ची कंबर आहे, तर कंबर आपण मोजून घेऊ. इथं आलं. आणि आता इथून पुढे ही पट्टी सोडून द्यायची. हे जेवढं अंतर राहिलं तेवढं मोजून त्याचे 4 भाग करायचे. तर 2 राहिले तर आपल्याला अर्ध्या इंचावर येणार आहे ते. आणि इथं आपण 9 इंचाचा छातीचा चौथा भाग 9 इंच घेतला होता इथं मुंड्याजवळ, तिथं 9 इंच टाकून घ्यायचे, पण हे सोडून द्यायचं आहे लुकाची पट्टी तिथून 9 इंच, हे बघा. आणि बाही 5.5 इंच, 5.5 इंचावर एक खूण करून घ्यायची. जरा लूज ठेवली तरी चालते छोटी बाही अशी. आता इथून आपल्याला हे अर्धा इंचावर एक खूण करून घेऊया. आणि ही टीप आता सरळ फिटिंगची इथे आणायची, आणि इथून थोडंसं तिरकं करून असं या खुणेजवळ आणायची टीप. आता यालाच लागून एक अजून एक टीप टाकूया. सेम इथं पण तसंच करायचं. 5.5 वर फक्त ही टाकून घेऊ खूण आपण, बाकी अर्धा इंच इथं येणार आहे.
या पद्धतीने आता आपली इकडची पण फिटिंग झालेली आहे। तर फायनल लुक बघा ब्लाऊजचा, किती छान दिसतोय। व्यवस्थित परफेक्ट ब्लाऊज झालेला आहे आपला आता। आणि या पद्धतीने तुम्ही पण ब्लाऊज कटिंग करा आणि स्टिचिंग करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमचा ब्लाऊज कसा झाला ते। आणि व्हिडिओला नक्की सबस्क्राईब केलं नसेल तर जाण्या अगोदर सबस्क्राईबचं बटन दाबा, बेल आयकनची घंटी प्रेस करा। आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण करा जरूर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद। बघा कसा लुक झालाय पानगळा।